कराडी कन्ना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज होता गणपती विसर्जनाचा दिवस. मग त्यासाठी म्हणलं आज लवकर उठून गणपतीचं दर्शन घ्यायचं, कारण की आज गणपती विसर्जन करायचा मुहूर्त होता 12 वाजेपर्यंत. मंडळात येऊन बघतोय तरी बारकी पोरं नाचायला लागलेली. ह्यासनी नाचायची एवढी हौस की पाठपाठच येऊन नाचायला लागली ती. मग मंडळात दर्शन घेऊन आलो रानात. आणि रानात आल्यावर तर तुम्हाला तर माहीतच आहे की रानात आल्यावर आपल्याला पहिलं एक काम असते ते म्हणजे गोट्यात येऊन बैलासनी गोंजरायचं. म्हणजे असं बावरायला लागलेला की पहिल्यांदा ह्याला हात लावलं, जर हात लावला नाही का नाही रुसती ती लय, परत जवळ येऊन देत नाही ती. मग पहिल्यांदा जाऊन हात लावला, परत सुंदरला पण हात लावून घेतला. या प्रतापच्या नादानं सुंदर पण तसाच व्हायला लागलाय. मग हे झाल्यानंतर जायचं होतं गावात गणपतीची आरती करायला. घरातली आरती सगळ्यांनी मिळून केली. परत म्हणले ते गणपती जागेवर हलवून ठेवूया, म्हणजे परत गल्लीतल्या सगळ्यांचं झालं की सगळे एकदम जायचं विसर्जनाला. मग गणपती हलवून घेतला. मग परत मंडळाच्या पण गणपतीची लागली पूजा करून घेतली. मग पूजा करून झाल्यानंतर आरती पण करायची होती. मग आरतीला सुरुवात झाली. परत सगळ्यांनी गल्लीतले मिळून एकत्र नदीला जायचं गणपती विसर्जन करायला घरातलं असं ठरलं. मग सगळ्यांनी गणपती बाहेर काढायला चालू केलं. मोरया मोरया ती हातात घेऊ. घरातनं बाहेर आलो तर सगळी गोळा झालेली घराच्या बाहेर. मग सगळे एकदम आम्ही आता निघालेलो. मोरया नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव आरती हो आळू तुझ गौरा. जय देव जय देव. हळूहळू गणपती बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत होती. जसजसं वेळ जवळ येत होती तसं तसं वाईट वाटत होतं. पण जाता जाता गणपती बाप्पांना म्हणलं काय चुकलं असलं तर माफ करा आणि अशीच कृपादृष्टी आमच्या सगळ्यांच्यावर राहू द्या. मंडळाच्या गणपतीचा व्हिडिओ विसर्जनाचा पुढच्या भागामध्ये येणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी पुढचा भाग बघावा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.